आपल्या चळवळी आतापर्यंत कोणत्या झाल्या? जयंती आली वाजवणं सुरू, पुण्यतिथी आली वाजवणं सुरू, धम्मचक्र आलं वाजवणं सुरू, धम्मचक्र संपलं की वर्षभर त्याची स्तुती करणं सुरू, पुढच्या वर्षीच आता भेटू आपण. ह्या अल्पकालीन चळवळी आहेत, हे महत्वाच्याच आहेत प्रचार प्रसाराला. पण दीर्घकालीन चळवळ त्यागाची चळवळ. दररोज भीमजयंती बुद्ध जयंती असली पाहिजे, दररोज. कारण बाबासाहेबांच्या विचारांचं काम असलं पाहिजे. आपल्या शाळा निघाल्याच पाहिजे, आपले कॉलेज निघालेच पाहिजे, आपले दवाखाने निघालेच पाहिजे, आपलं हॉस्पिटल असलंच पाहिजे, आपली बँक असलीच पाहिजे. आणि म्हणून माझ्या मित्रांनो, आभाळ फाटलेला आहे, पण प्रतिष्ठान नावाची गोष्ट तुमची आपली सर्वांची आहे. जे लाईफ मेंबर असतील त्यांची आहे आणि जे लाईफ मेंबर नाहीत त्यांची पण आहे. हे समस्त बौद्ध समाजाची आहे. या देशातली सगळ्यात मोठी चॅरिटेबल ट्रस्ट कोणती असेल तर तुम्ही आपण जिथं बसलेले आहोत ते ऐतिहासिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध शोधकर्ष प्रतिष्ठान आहे.